ओम गण गणपतये नमः. हर हर महादेव. संपूर्ण भारतातील प्रिय नागरिक बंधू भगिनींना श्रीयुत गणेश लक्ष्मी अशोक सांडगे यांचा नमस्कार. प्रिय बंधू भगिनींनो, शेअर बाजार गणेशवाणी चॅनलद्वारा सर्व बंधू भगिनींना गुंतवणूक साक्षर करण्याचा माझा हेतू आहे. तरी ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार गुंतवणुकीतून श्रीमंत होण्याची मनापासून इच्छा आहे, शेअर बाजार गुंतवणुकीचे ज्ञान मोफत हवे आहे, अशा बंधू भगिनींनी अजूनही आपले चॅनल सबस्क्राईब केलेले नसल्यास लगेच करून बेल आयकॉन म्हणजेच घंटीचे बटन दाबावे ही विनंती. प्रिय बंधू भगिनींनो, आपल्या संपूर्ण शेअर बाजारात सुमारे 5,500 कंपन्या आहेत. परंतु 5,500 कंपन्या जरी असल्या आणि आपलं शेअर बाजार म्हणजे कायम जरी वाढत असलं तरीसुद्धा सर्वच कंपन्यात पैसे गुंतवल्यावर त्यातून नफा मिळालच असे नसते. तर त्या 5,500 जरी कंपन्या असल्या तरी त्यातील काही कंपन्या गुंतवणुकीसाठी अयोग्य सुद्धा असतात. तर मित्रांनो, अयोग्य कंपनीत जर रक्कम गुंतवली तर नफा होण्यापेक्षा तोटा होण्याचाच अधिक संभव असतो. परंतु त्याच्यावर उपाय काय असतो? तर प्रत्येक कंपनीचा म्हणजे आपण ज्या कंपनीत पैसे गुंतवण्याची आपली इच्छा आहे किंवा कोणीतरी सांगितलंय बाबा ह्या कंपनीत पैसे गुंतव, तर त्या कंपनीचा प्रॉपर अभ्यास करावा लागतो. आणि अभ्यास करून जर ती कंपनी गुंतवणुकीसाठी उत्तम असली तरच आपल्याला आपल्या गुंतवणुकीवर नफा मिळत असतो. परंतु तो अभ्यास करण्यासाठी प्रत्येक बंधू भगिनींना वेळ मिळेलच असे नाही. तर ही गरज ओळखूनच मी आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य असणाऱ्या तसेच आपले बंधू भगिनी ज्या कंपन्यांचे नावे कमेंट करतील अशा कंपन्यांच्या अभ्यासाचे मी क्रमशः व्हिडिओ बनवत आहे. तर त्या व्हिडिओत काय असतं? त्या व्हिडिओत त्या कंपनींच्या अभ्यासाचे 6 मुद्दे असतात व त्या 6 मुद्द्यांवरून ते कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे, अयोग्य आहे की उत्तम आहे असा निष्कर्ष असतो. तर मित्रांनो, तो निष्कर्ष ऐकल्यानंतर आपल्या बंधू भगिनींना त्या शेअरमध्ये पैसे गुंतवावेत की न गुंतवावेत याचा एक ढोबळमानाने अंदाज येतो. तर मित्रांनो, आज आपण आपल्या शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य असणारी सुमारे 39 नंबरची कंपनी असणारी अदानी पॉवर ह्या कंपनीच्या अभ्यासाचा आपण आत्ता व्हिडिओ बनवत आहे. तर ह्या व्हिडिओत अभ्यासाचे 6 मुद्दे असणार आहेत व ह्या 6 मुद्द्यांवरून ही कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे, अयोग्य आहे की उत्तम आहे हा निष्कर्ष असणार आहे. तरी संपूर्ण व्हिडिओ पहा ही विनंती. तर प्रिय बंधू भगिनींनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना प्रथम मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीचे नाव व सेक्टर. तर आज आपण ज्या कंपनीचा अभ्यास करणार आहे त्या कंपनीचे नाव आहे अदानी पॉवर व अदानी पॉवर ही कंपनी पॉवर जनरेशन अँड डिस्ट्रीब्युशन ह्या सेक्टरमधील आहे. तर मित्रांनो, अदानी पॉवर ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या इतर स्पर्धक कंपन्या जर बघितल्या तर त्या आहेत NTPC, पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन, टाटा पॉवर, JSW एनर्जी, NHPC, टॉरंट पॉवर, इंडियन रिन्युएबल. मित्रांनो, अदानी पॉवर ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या ह्या स्पर्धक कंपन्या आहेत. आणि ह्या कंपन्यांपैकी काही कंपन्यांच्या अभ्यासाचे मी ऑलरेडी व्हिडिओ बनवलेले आहेत. तर त्यामध्ये NTPC, पॉवर ग्रिड असेल, टाटा पॉवर आहे. तर त्या कंपन्यांच्या अभ्यासाचे जरी तुम्ही अजून व्हिडिओ नसले बघितले तर बघा ही विनंती. तसेच अदानी पॉवर ह्या कंपनीच्या अभ्यासाचा मी आत्ता व्हिडिओ बनवतोय. तर ह्या व्हिडिओमध्ये मी NTPC म्हणजेच या पॉवर जनरेशन अँड डिस्ट्रीब्युशन ह्या सेक्टरमधील सर्वात मोठी कंपनी म्हणजे सर्वात टॉपची कंपनी असणाऱ्या NTPC ह्या कंपनीच्या व्हिडिओची मी लिंक ठेवणार आहे. तर तुम्ही अजून NTPC ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ बघितला नसला तर त्या लिंक करून पहा ही विनंती. तर प्रिय बंधू भगिनींनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना दुसरा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते, म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू. करंट व्हॅल्यू म्हणजे काय? तर चालू किंमत. मित्रांनो, आज दिनांक आहे 19 सप्टेंबर 2025 आणि आज अदानी पॉवर ह्या कंपनीचा शेअर्स 709 रुपये 40 पैसे ह्या किमतीला क्लोज झालेला आहे. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना तिसरा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरचं 52 वीक हाय व 52 वीक लो किंमत. 52 वीक हाय 52 वीक लो म्हणजे काय? तर त्या कंपनीचा जो शेअर्स आहे तर त्या शेअरची 52 वीक म्हणजे सुमारे 13 महिन्यात जास्तीत जास्त किती किंमत झालेली, तो म्हणजे 52 वीक हाय असतो.
व कमीत कमी किती किंमत झालेली सुमारे 13 महिन्यात तो असतो 52 किलो। तर मित्रांनो, अदानी पॉवर ह्या कंपनीचा 52 हाय आहे 723 रुपये व 52 किलो आहे 432 रुपये। मित्रांनो, किमतीच्या बाबतीत असेच 2 वर्ष मागे गेल्यास अदानी पॉवर ह्या कंपनीचा एक शेअर्स 2 वर्षामध्ये कमीत कमी 289 रुपये ह्या किमतीला मिळत होता। मित्रांनो, किमतीच्या बाबतीत असेच 5 वर्ष मागे गेल्यास अदानी पॉवर ह्या कंपनीचा एक शेअर्स 5 वर्षापूर्वी 34 रुपये 50 पैसे ह्या किमतीला मिळत होता। मित्रांनो, किमतीच्या बाबतीत असेच 10 वर्ष मागे गेल्यास 10 वर्षात अदानी पॉवर ह्या कंपनीचा एक शेअर्स कमीत कमी 15 रुपये 15 पैशाला मिळत होता। मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना चौथा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीचे मार्केट कॅपिटल। मार्केट कॅपिटल म्हणजे काय, तर बाजार भांडवल। बाजार भांडवल म्हणजे काय, तर त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू गुणिले त्या कंपनीचे बाजारात असलेल्या सर्व शेअरची संख्या। थोडक्यात काय, तर त्या कंपनीचे जे बाजारात शेअर्स आहेत ते सर्वच्या सर्व शेअर जर आत्ता करंट व्हॅल्यूला विकले तर ती किंमत किती होईल, तिला त्या कंपनीचे मार्केट कॅपिटल असे म्हणतात। तर मित्रांनो, अदानी पॉवर ह्या कंपनीचे मार्केट कॅपिटल म्हणजेच बाजार भांडवल आहे 2,73,611 करोड रुपये आणि ही आपल्या मार्केट कॅपिटलनुसार आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील सुमारे 39 नंबरची कंपनी आहे। मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना 5वा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीचा मागील 5 वर्षाचा नफा किंवा तोटा, म्हणजे कंपनीला मागील 5 वर्षात नफा झालेला की तोटा झालेला हे पाहणे। तर मित्रांनो, अदानी पॉवर ह्या कंपनीला 2025 साली 12,749 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट म्हणजेच निव्वळ नफा झालेला आहे। 2024 साली 20,828 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता। 2023 साली 10,726 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट म्हणजेच निव्वळ नफा झाला होता। 2022 साली 4,911 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट म्हणजेच निव्वळ नफा झाला होता। 2021 साली 1,269 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट म्हणजेच निव्वळ नफा झाला होता। मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना 6वा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअर्समध्ये म्हणजे त्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न पाहणं। तर मित्रांनो, शेअर होल्डिंग पॅटर्न म्हणजे काय, तर त्या कंपनीचे जे बाजारात शेअर्स आहेत तर ते कोणत्या कोणत्या घटकाकडे किती किती टक्के आहेत, म्हणजे थोडक्यात काय, तर त्या कंपनीचे कोणते कोणते घटक किती किती टक्के मालक आहेत हे पाहणे। तर मित्रांनो, अदानी पॉवर ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं तर त्याच्यात सर्वात मोठा गुंतवणूकदार घटक आहे प्रमोटर। प्रमोटर म्हणजेच प्रवर्तक, थोडक्यात त्या कंपनीचे मालक। तर त्यांचा हिस्सा अदानी पॉवर ह्या कंपनीत 74.96% आहे। मित्रांनो, पुढचा मोठा गुंतवणूकदार घटक आहे FII म्हणजेच फॉरेनर इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर म्हणजेच विदेशी गुंतवणूकदार संस्था। तर त्यांचा हिस्सा अदानी पॉवर ह्या कंपनीत 12.46% आहे। मित्रांनो, पुढचा मोठा गुंतवणूकदार घटक आहे DII म्हणजेच डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर म्हणजेच घरेलू गुंतवणूकदार संस्था। यामध्ये कोण कोण येतं, यामध्ये मोठमोठ्या आपल्या भारतीय बँका, इन्शुरन्स संस्था, म्युच्युअल फंड संस्था यांचा सहभाग असतो आणि त्यांचा हिस्सा अदानी पॉवर ह्या कंपनीत 1.76% आहे। तर मित्रांनो, आत्ताच आपण अदानी पॉवर ह्या कंपनीच्या अभ्यासाचे 6 मुद्दे पाहिले। तर या 6 मुद्द्यांवरून निष्कर्ष काय निघतो, निष्कर्ष क्रमांक 1, अदानी पॉवर ह्या कंपनीला 2021 साली 1,269 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट म्हणजेच निव्वळ नफा झाला होता। तोच निव्वळ नफा दरवर्षी वाढत वाढत 2025 साली 12,749 करोड रुपये झालेला आहे। म्हणजेच काय, तर त्या कंपनीला मागील 5 वर्षापासून सतत नेट प्रॉफिट होत आहे व तो सतत नेट प्रॉफिट वाढत आहे। त्यामुळेच अदानी पॉवर ह्या कंपनीचा एक शेअर्स जो 2 वर्षापूर्वी 289 रुपयाला मिळत होता, 5 वर्षापूर्वी 34 रुपये 50 पैशाला मिळत होता, 10 वर्षापूर्वी 15 रुपये 15 पैशाला मिळत होता, तोच अदानी पॉवर ह्या कंपनीचा एक शेअर्स आत्ता करंट व्हॅल्यूला 709 रुपये 40 पैसे ह्या किमतीला मिळत आहे। म्हणजे थोडक्यात काय, तर अदानी पॉवर ह्या कंपनीत 2 वर्षापूर्वी कमीत कमी 289, मित्रांनो लक्षात घ्या, कोणत्याही कंपनीचा कमीत कमी एक शेअर्स घेता येतो
किंवा जास्तीत जास्त त्याच्या पटीत कितीही शेअर्स घेता येतात. परंतु आता आपण अभ्यासासाठी समजा एकच शेअर जर धरला तर अदानी पॉवर ह्या कंपनी 2 वर्षापूर्वी 289 रुपये, 5 वर्षापूर्वी 34 रुपये 50 पैसे, 10 वर्षापूर्वी 15 रुपये 15 पैसे जर गुंतवले असतील तर त्याचे 2 वर्षात 289 रुपयाचे 709 रुपये, 34 रुपये 50 पैशाचे 5 वर्षात 709 रुपये, 10 वर्षात 15 रुपये 15 पैशाचे 10 वर्षात 709 रुपये 40 पैसे झालेले आहेत. म्हणजेच काय तर अदानी पॉवर या कंपनीत 10 वर्षाच्या कमीत कमी किंमत म्हणजे 15 रुपये 15 पैसे ह्या एवढी जरी रक्कम गुंतवली असती तर त्याचे आत्ता 709 रुपये झालेले आहेत. म्हणजे थोडक्यात काय तर 15 रुपयाचे 709 रुपये झालेले आहेत. तर मित्रांनो बघा, एवढा प्रचंड नफा कोणत्याही कंपनीत म्हणजे होण्याचे चान्सेस बऱ्यापैकी कमी असतात, पण अदानी पॉवरमध्ये इतका प्रचंड नफा झालेला आहे. तर मित्रांनो, एवढीच रक्कम जर बँकेची एफडीत ठेवली असती तर त्याचे किती रुपये झाले असते हे तुम्ही मला कमेंट करून सांगा. मित्रांनो, निष्कर्ष क्रमांक 2 काय निघतो की अदानी पॉवर ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं तर त्याच्यात सर्वात मोठा गुंतवणूकदार घटक हा प्रमोटर म्हणजेच प्रवर्तक, थोडक्यात त्या कंपनीचे मालक. त्यांचा हिस्सा 74.96% म्हणजे उत्तम आहे. मित्रांनो लक्षात घ्या, कोणत्याही उत्तम कंपनीत प्रमोटर होल्डिंग हे कमीत कमी 50% किंवा त्याच्यापेक्षा अधिक असते. परंतु अदानी पॉवर ह्या कंपनीत ते 74.96% म्हणजे अतिशय उत्तम आहे. मित्रांनो निष्कर्ष क्रमांक 3 काय निघतो की अदानी पॉवर ह्या कंपनीला मागील 5 वर्षापासून सतत नेट प्रॉफिट होत आहे. तसेच प्रमोटर होल्डिंगसुद्धा 50%हून अधिक आहे. त्यामुळे सध्या ही वार्षिक विश्लेषणानुसार अदानी पॉवर ही कंपनी गुंतवणुकीसाठी अतिशय उत्तम आहे. मित्रांनो पण लक्षात घ्या, कोणतीही कंपनी गुंतवणुकीसाठी किती जरी उत्तम असली तरी 52वी खायपासून तिच्यात कोणत्याही कारणाने मंदी येऊ शकते. म्हणजेच काय तर प्रॉफिट बुकिंग, तसेच जागतिक मंदी, तसेच निगेटिव्ह बातम्या, ह्या कोणत्याही कारणाने उत्तम कंपनीचा शेअर जर 52वी खायपासून खाली येत असेल तर ती गुंतवणूकदारांनी गुंतवणुकीसाठी सुवर्ण संधी असे समजावे. तर मित्रांनो, अदानी पॉवर ह्या कंपनीचा 52वी खायपासून शेअर जेव्हा खाली येईल तेव्हा आपल्या ऐपतीनुसार टप्प्याटप्प्याने अदानी पॉवर ह्या कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करण्यात काहीही हरकत नाही. अदानी पॉवर ही कंपनी गुंतवणुकीसाठी अतिशय उत्तम आहे. मित्रांनो, अदानी पॉवर ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा. कोणतीही अडचण किंवा समाधानी असाल तर कमेंट करा. तसेच आपल्या जास्तीत जास्त बंधू भगिनींशी अदानी पॉवर ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ शेअर करा ही विनंती. प्रिय बंधू भगिनींनो, एक आव्हान, आपण जे सध्या कंपनीचा अभ्यास व त्यातून निघालेले निष्कर्ष हे क्रमशः व्हिडिओ बनवत आहे ते ऑलरेडी मार्केटमध्ये असणाऱ्या आपल्या बंधू भगिनींना अतिशय मार्गदर्शक ठरत आहेत. परंतु ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार म्हणजे काहीच माहिती नाही त्यांच्यासाठी आपण लवकरच शेअर बाजार अभ्यासक्रम चालू करणार आहोत. परंतु त्यासाठी आपली सबस्क्रायबरची संख्या वाढणे अत्यंत गरजेचे आहे. तर तुम्ही अजून चॅनल सबस्क्राईब केलेला नसेल तर लगेच करा. तसेच आपल्या जास्तीत जास्त बंधू भगिनींना आपले चॅनल सबस्क्राईब करण्यास सांगा. आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर वाढवा ही विनंती. भारत माता की जय.